वीरकन्या वीरपत्नी, वीरकन्या वीरपत्नी, जिजाऊ राजमाता, जिजाऊ राजमाता, त्यांच्या पोटी जन्म आला, त्यांच्या पोटी जन्म आला महाराष्ट्राचा भाग्यविधाता. नमस्कार बालमित्रांनो, वर्षा ज्ञानदीप चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. इतिहास फक्त वाचण्यासाठी नसतो, तो जगण्यासाठी असतो. आज आपण जाणून घेणार आहोत राजमाता जिजाऊ भोसले यांचं तेजस्वी, प्रेरणादायी आणि अंगावर रोमांच उभे करणारे जीवनकार्य. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजचा विषय केवळ इतिहास नाही, तर प्रत्येक आईसाठी, प्रत्येक भारतीयासाठी एक जिवंत प्रेरणा आहे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे हे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे आमचे लाडके गुरुजन आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो व मैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा नम्र नमस्कार. ना वाकायचे ना झुकायचे, ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे. आजचा हा क्षण केवळ एका इतिहास पुरुषी मातेला आठवण्याचा नाही, तर आपल्या अस्तित्वाच्या मुळांना पुन्हा एकदा समजून घेण्याचा आहे. आज आपण ज्या राजमाता जिजाऊ भोसले यांच्याविषयी बोलतो आहोत, त्या केवळ शिवाजी महाराजांच्या जन्मदात्या आई नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या संकल्पनेच्या जननी होत्या. जिजाऊ म्हणजे विचारांची उंची, धैर्याची पराकाष्ठा आणि मातृत्वाचा सर्वोच्च आदर्श. ज्या काळात स्त्रीला निर्णयाचा अधिकार नव्हता, ज्या काळात स्त्रीचा आवाज ऐकला जात नव्हता, ज्या काळात स्त्रीला समाजाच्या कडेलोटावर ठेवले जात होते, त्या काळात जिजाऊंनी आपल्या विचारांनी समाजाला आरसा दाखवला. त्यांनी दाखवून दिले की स्त्री केवळ सहन करणारी नसते, तर ती घडवणारी असते, राष्ट्राची दिशा ठरवणारी असते. जिजाऊंचे बालपण, तरुणपण आणि मातृत्व हे सगळेच संघर्षाने भरलेले होते. लहान वयातच त्यांनी सत्ता, राजकारण, युद्ध, अपमान, फसवणूक आणि अस्थिरता पाहिली. पण या सगळ्यामुळे त्या कधी हरल्या नाहीत. उलट या अनुभवांनी त्यांचा कणा अधिक मजबूत झाला. त्यांनी ठरवले की माझ्या आयुष्यातील दुःख माझ्या मुलाच्या आयुष्यातील दुर्बलता ठरणार नाही. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना केवळ युद्धकलेचे धडे दिले नाहीत, त्यांनी त्यांना विचारांची तलवार दिली. त्यांनी शिवबांना शिकवले की बलापेक्षा बुद्धी महत्वाची असते, कौर्यापेक्षा करुणा श्रेष्ठ असते आणि सत्तेपेक्षा सेवा मोठी असते. त्यांनी शिवबांना सांगितले की राजा म्हणजे लोकांपासून वेगळा नसतो, तर लोकांमधलाच एक असतो. शिवाजी महाराज लहान असताना जिजाऊ त्यांना इतिहास सांगायच्या. त्या इतिहासातून त्यांनी पराभवाचे कारण आणि विजयाचे रहस्य समजावले. त्यांनी शिवबांना सांगितले की जो राजा अन्याय सहन करतो तो कधीही महान होऊ शकत नाही, आणि जो राजा स्त्रीचा सन्मान करत नाही तो राज्य करण्याचा अधिकार गमावतो. आज आपण शिवाजी महाराजांची किल्ले पाहतो, त्यांची युद्धनीती पाहतो, त्यांची प्रशासन व्यवस्था पाहतो आणि त्यांचे लोकाभिमुख राज्य पाहतो. पण या सगळ्यांमागे जिजाऊंचे विचार होते. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक निर्णयामागे जिजाऊंचे संस्कार होते. त्यांच्या प्रत्येक विजयामागे जिजाऊंचे धैर्य होते. जिजाऊंचे वैयक्तिक आयुष्य वेदनांनी भरलेले होते. त्यांनी अपमान सहन केले, दुर्लक्ष सहन केले, प्रिय व्यक्ती गमावल्या, पण तरीही त्यांनी आपल्या कर्तव्यापासून कधीही माघार घेतली नाही. त्यांनी स्वतःच्या दुःखाला कधीही केंद्रस्थानी ठेवले नाही. त्यांनी नेहमीच राष्ट्रहिताला प्राधान्य दिले. आजच्या काळात मातृत्व म्हणजे फक्त सुविधा देणे असे मानले जाते, पण जिजाऊंचे मातृत्व हे त्यागावर उभे होते. त्यांनी शिवाजी महाराजांना ऐश्वर्य दिले नाही, पण त्यांनी त्यांना मूल्य दिली. त्यांनी शिवबांना आराम दिला नाही, पण त्यांनी त्यांना आत्मसन्मान दिला. त्यांनी शिवबांना सोयी दिल्या नाहीत, पण त्यांनी त्यांना ध्येय दिले. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना स्पष्टपणे सांगितले होते की सत्ता ही स्वतःसाठी नसते, तर जनतेसाठी असते. राजा होणे ही मिरवणूक नाही, तर ती जबाबदारी असते. म्हणूनच शिवाजी महाराजांनी कधीही जनतेपासून अंतर ठेवले नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेतल्या, स्त्रियांचा सन्मान केला आणि सर्व धर्मांशी समान वागणूक दिली. आज आपण देशात जर आपण नैतिक अधपतन पाहत असू, तर त्याचे कारण जिजाऊंच्या विचारांपासून आपण दूर गेलो आहोत हे आहे. जिजाऊंचे विचार म्हणजे प्रामाणिकपणा, शिस्त, न्याय आणि राष्ट्रप्रेम. हे विचार जर पुन्हा आपल्या घराघरात पोहोचले, तर समाज आपोआप बदलू लागेल. जिजाऊ म्हणजे स्त्री शक्तीचा जिवंत आदर्श आहेत.
त्यांनी कोणतेही आंदोलन केले नाही, कोणतीही घोषणा दिली नाही, पण त्यांनी कृतीतून संपूर्ण राष्ट्र घडवले. त्यांनी सिद्ध करून दाखवले की स्त्रीला शक्ती मिळवण्यासाठी व्यासपीठ लागत नाही, तिला विचारांची आणि धैर्याची गरज असते. आज प्रत्येक आईने जिजाऊंकडे पाहिले पाहिजे. प्रत्येक पालकाने जिजाऊंच्या विचारांचा अभ्यास केला पाहिजे. कारण भविष्यातील भारत हा शाळांमध्ये नाही तर संस्कारांमध्ये घडणार आहे. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की शिवाजी महाराज म्हणजे भारताचा अभिमान आहेत आणि जिजाऊ म्हणजे त्या अभिमानाची प्रेरणा आहेत. जिजाऊंना समजून घेतल्याशिवाय शिवाजी महाराज समजून घेता येणार नाहीत. जिजाऊंना समजून घेतल्याशिवाय शिवाजी महाराज समजून घेता येणार नाहीत. जिजाऊंचा विचार जिवंत ठेवणे म्हणजेच खऱ्या अर्थाने स्वराज्य जिवंत ठेवणे होय. बालमित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ प्रेरणादायी वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण अशा विचारांची आज देशाला नितांत गरज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि वर्षा ज्ञानदीप चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच प्रेरणादायी इतिहासकथा, भाषणं आणि विचारांसाठी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी. धन्यवाद.